गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती लिंकवरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. काल रात्री US मार्केट पुन्हा एकदा शूटअप झालेलं आहे. तसं पाहिलं तर बॅड न्यूज होती, परंतु ती बॅड न्यूज पूर्णपणे इग्नोर करण्यात आली आहे. तर बॅड न्यूज अशी होती की काल रात्री US कन्झ्युमर सेंटिमेंट डेटा आला, तर तो डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा खराब होता. ओके, म्हणजेच काय की त्यानं मार्केटला डेंट पडायला पाहिजे होता, परंतु तसं बिलकुल झालेलं नाही. मार्केट तिथे वरती गेलेलं आहे. म्हणजेच काय की जे काही ट्रम्पने सांगितलं की व्हेनेझुएलाकडनं जे तेल घेतील तर त्यांच्यावरती आम्ही 25% टॅरिफ लावू. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या बॅड न्यूज असताना सुद्धा US मार्केट जे आहे ते चांगल्यापैकी वर गेलेलं आहे. मग याच्यामागचं रिझन काय असू शकतं, तर ते बेसिकली असं की मार्केटनं ॲझ्युम केलेलं आहे की ट्रम्प असं काहीतरी बोलतच राहतील. ओके, जोपर्यंत ते टॅरिफचा विषय सोडून अजून काहीतरी वेगळं बोलत नाहीत किंवा अजून मोठा काहीतरी डॅमेज करणारा स्टेटमेंट करत नाहीत, तोपर्यंत आता मार्केट काय मागे वळून पाहण्याचे चान्सेस दिसत नाहीत. आणि US मार्केटला मोस्टली जगातले मार्केट्स जे आहेत ते फॉलो करतात. त्यामुळे जे काही युरोपियन मार्केट्स आहेत, एशियन मार्केट्स आहेत, ते सुद्धा ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत. USचे जे फ्युचर्स आहेत तेही ग्रीनमध्येच ट्रेड करतात. आपले जे ADR आहेत USमध्ये, तर त्याच्यामध्ये फक्त ICICI बँकचा ADR डाऊन आहे 0.5%. बाकी सगळे ADRs ग्रीनमध्येच आहेत. जर आपण कालचा FISDIचा डेटा पाहिला तर काल मार्केटनं एक कन्सॉलिडेशन मोडमध्ये जाऊन सुद्धा चांगल्यापैकी FISनं बाईंग केलं आहे. FISनं 5,300 कोटींचं बाईंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,700 कोटींचं सेलिंग केलेलं आहे, प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. त्यामुळे आपण जर नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर पाहिली तर ती पॉझिटिव्हच आहे. बेसिकली काय असतं माहिती आहे का की FIS जेव्हा येतात ना तेव्हा ते लार्ज कॅपमध्येच मोस्टली बाईंग करतात, स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, ते भाव पाहून बाईंग करत नाहीत. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की जर ते भाव पाहून बाईंग करत नाहीत तर मग त्यांना प्रॉफिट कसा होईल, बरोबर ना? तर बेसिकली काय असतं, ते त्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत तर त्या फ्युचरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बनवतात जेव्हा मार्केट अगदी डाऊन असतं तेव्हा. म्हणजे ते आधी फ्युचरमध्ये बाईंग करतात आणि त्यानंतर ते कॅश मार्केटमध्ये बाईंग करायला येतात. मग साहजिकच आहे, जर ते कॅश मार्केटमध्ये बाईंग करायला आले तर त्यांचा पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटवरती पडणार आहे त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यांना महागातले महाग शेअर्स अजून खरेदी करावे लागतात. मग ती इम्पॅक्ट कॉस्ट जी येते ना तर ती मेंटेन करण्यासाठी ते फ्युचर्स आधीच खरेदी करून ठेवत असतात. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मार्केट जेव्हा वर जात असतं तेव्हा ते वरच जात राहतं. ओके, जे आपण काल पाहिलं. परंतु कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की 23,800 जो आहे हा एक रेजिस्टन्स झोन आहे. तर मार्केट तिथनंही थोडंसं वरती गेलं आणि मग प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. तर आता मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये राहणार आहे हे मात्र लक्षात असू द्या. परंतु जर महत्त्वाची गोष्ट काय राहील की जो कालचा हाय आहे 23,900 समथिंग काय आहे वरती, तर तो जेव्हा मार्केट ब्रेक करेल तेव्हा मग आपल्याला मात्र मार्केट 24,100 ते 24,150च्या आसपास डायरेक्ट जाऊन थांबलेलं पाहायला मिळेल. म्हणजेच काय की जेव्हा एखादा रेजिस्टन्स ब्रेक होतो तेव्हा तो सपोर्टचं काम करतो. अशाच पद्धतीनं आता जो एकदा रिस्पेक्ट केला आहे मार्केटनं 23,800च्या आसपास, तर तिथे आता जर सेकंड टाईम मार्केट जर जाणार असेल तर फार हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट त्याला तोडून वरच्या बाजूला जाऊ शकतं. तर मग आता अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर न्यूज फ्लो जरी खराब असेल तरी सेंटिमेंट मात्र मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहे. आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. जनरली काय असतं की जेव्हा मार्केट रेडमध्ये क्लोज होतं आणि डे लोला क्लोज होतं तेव्हा दुसऱ्या दिवशी मार्केट गॅपडाऊन ओपन होतं. आणि US डेटासुद्धा खराब आलेला आहे, परंतु त्या डेटाला पूर्णपणे इग्नोर करून US मार्केट वरती गेलेलं आहे. आणि जगातले सगळेच मार्केट जे आहेत तर ते सध्या ग्रीनमध्ये आहेत. त्यामुळे आपलं मार्केटसुद्धा काही मागं राहण्याची परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. तर मग आता जर टेक्निकली पाहिलं तर पुट रायटिंग खूप वाढत चाललेलं आहे. जसं मार्केट वर जात आहे तसं एक स्ट्राईक प्राईजवरती पुट रायटिंग जास्त मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे. म्हणजेच काय, मार्केटमध्ये बुलिशनेस जो आहे तर तो कंटिन्यू राहण्याची पॉसिबिलिटी आहे थोड्या काळासाठी तरी.
तर मग असंच असतं की जेव्हा मार्केट एक प्रकारचं रेझिलियन्स क्रिएट करतं, तेव्हा सर्वसामान्य लोकांना बाईंग करायला चान्स मिळत नाही. खरा बाईंग करण्याचा चान्स हा 1 आठवड्यापूर्वी होता. परंतु तेव्हा मी सांगतही होतो की आपण जेव्हा मार्केट खाली येते तेव्हा हळूहळू बाईंग करायला हरकत नाही. परंतु सध्या जे आहे, तर सध्या जे फार प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत की जे अगदी कट टू कट स्टॉप लॉस लावून काम करतात, तर त्यांच्यासाठी ही वेळ आहे. जर आपण पाहिलं तर कॉल बायर्ससाठी सध्या फार चांगले सुगीचे दिवस आहेत. ज्या लोकांनी गेल्या आठवड्यामध्ये कॉल बाय केले असतील, तर त्यांना मात्र फार चांगले पैसे याच्यामध्ये मिळाले असतील. तर मग आज जर आपण पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक म्हणावं असं काही फार नाही आहे. ओके, त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. आणि कुठल्याही प्रकारचं मार्केट जेव्हा खाली येईल थोडंफार जरी, तेव्हा तिथे बाईंग होईल हे लक्षात ठेवा. म्हणजेच सध्या तरी मार्केट बाय ऑन डिपच्या सिनेरिओमध्ये राहील काही दिवस तरी, जोपर्यंत मार्केट जो काही रिसेंट हाय आहे कालचा, तर तो ब्रेक करत नाही तोपर्यंत. पाहूयात काय होतं पूर्ण येणाऱ्या दिवसामध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.